तर मंडळी तुम्ही पण त्यातल्या का ज्यांना चटपटीत फोडणीचं वरण खायला आवडते तर ही रेसिपी त्यांच्यासाठी मित्रांनो. तर चला मी इथे घेतली आहे तुरीची डाळ, तिला चांगल्या प्रकारे धुवून घेतोय दोस्तो. तर धुतल्यानंतर मित्रांनो मी आता तिला 4 शिट्ट्या काढून घेणार कुकरमध्ये. त्याच्यानंतर आता मी चांगल्या प्रकारे हिला घोटून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी काही मसाले घेतलेले आहे, कांदा लसूण घेतलेला आहे बारीक कापून, टमाटा आहे, लाल मिरची आहे. तर तेल गरम केले, त्याच्यामध्ये मी मोहरी टाकली आहे, त्याच्यानंतर जिरे टाकले, ते तडतडल्यानंतर त्याच्यात मी बारीक कापलेला लसूण टाकला आहे, त्याच्यानंतर अख्ख्या लाल मिरच्या टाकलेल्या आहे, त्याच्यानंतर बारीक कापलेला कांदा टाकला. ह्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे दोस्तो, परतून घ्यायचं आहे. ह्याचा कलर चेंज होईपर्यंत ह्याला थोडंसं परतवायचं आहे दोस्तांनो मित्रांनो. त्याच्यानंतर मी ह्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे, हिला पण चांगला हिचा कच्चा पण काढून घ्यायचा, त्याला शिजवून घ्यायचं थोडंसं. त्याच्यानंतर जेवढे पण तुम्ही मसाले रोज यूज करता ते मसाले वापरलेले आहे, कांदा लसूण मसाला, हळदी, हिंग. त्याच्यानंतर ते परतल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक कापलेला मी टमाटर टाकलेला आहे. तर ह्याला पण शिजवून घ्यायचं आहे, चांगलं नरम करून घ्यायचं आहे मित्रांनो. तर हे नरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ टाका, त्याच्यानंतर लवकर ते नरम होणार. तर हे मीठ टाकले आपण. त्याच्यानंतर आता हे थोडंसं शिजवून घ्यायचं, त्याला झाकून मी 2 मिनिटं शिजवून घेतलेला आहे टमाटा. तर हे ताकी नरम राहील. आणि त्याच्यानंतर आता मी 4 शिट्ट्या काढलेली तुरीची डाळ आहे ती मिक्स केली ह्याच्यामध्ये. तर आता ह्याच्यामध्ये आपण कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी ह्याच्यात थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, ताकी ते थोडं अजून शिजवायचं आहे आपल्याला त्याच्यासाठी मित्रांनो. ह्याच्यामध्ये थोडंसं आता पाणी ॲड करायचं आहे, पाणी ॲड केले. आता ह्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर ह्याला एक चांगली मोठी उकळ आणायची दोस्तांनो. उकळ आणल्यानंतर ह्याला झाकून 2 मिनिटं शिजवून घ्यायचं. त्याच्यानंतर मी ह्याच्यात साखर टाकलेली, तुम्ही गूळही यूज करू शकता. आपण टमाटा यूज केला त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्यात साखर किंवा गूळ चमचाभर टाका, चांगली टेस्ट येते. त्याच्यानंतर आता मी थोडा वेळ शिजवून घेतलं, त्याच्यानंतर आता हे रेडी आहे. तर मी ह्याच्यात हरा धनिया टाकलेला आहे, कोथिंबीर टाकलेली आहे. तर हे चटपटीत फोडणीचं वरण रेडी आहे, तयार आहे. तर जरूर करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसं झालं.